नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपल्याकडे स्पेशल झुणका बनवलेला आहे। तर कुणी झुणका म्हणतं किंवा पिठलंही म्हणतात याला। तर हे मी वेगळ्या जरा पद्धतीने बनवलेला आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर पिठलं बनवण्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, 1 मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, 3-4 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता पण चिरूनच घेतलेला आहे, लसूण पण बारीक चिरून घेतला आहे, हळद, मीठ, फोडणीसाठी राई, जिरं, लाल तिखट घेतलेला आहे, कोथिंबीर आणि हिंग थोडंसं टाकायचं आपल्याला। तर आता आपण बेसन करूया, पिठलं करूया, सॉरी बेसन म्हणते। तर कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई गरम झाली की 1 पळी तेल घालायचं। तेल चांगलं गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये। मोहरी चांगली तडतडू द्यायची आपल्याला। 1 चमचा जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आता, थोडंसं हिंग, पाव चमचा। आधी मिरची टाकून घ्यायची, मिरची चांगली तळली पाहिजे तेलामध्ये। लसूण टाकायचा, आणि आता कांदा टाकून घेऊया। आणि हे सगळं आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा चांगला तेलामध्ये परतून घेतला पाहिजे ना, थोडासा कलर चेंज होईपर्यंत असा। आपला कांदा परतून झालेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला आता थोडीशी हळद टाकायची आहे, तेलातच टाकायची हळद। पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित। आता बेसन टाकायचं आहे याच्यामध्ये, आणि बेसन आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे मंद आचेवरती एकदम। हे व्यवस्थित आपण भाजून घेऊया। अशा पद्धतीने झालेलं आहे भाजून, पाहू शकता तुम्ही। आता थोडंसं पाणी आपल्याला आधी ॲड करायचं आहे याच्यामध्ये। मिक्स करून घेऊया सगळं व्यवस्थित। लाल मिरची पावडर टाकते, चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे, आणि पुन्हा ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि हे पिठलं बनवताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। परत मी पाणी टाकते याच्यामध्ये। आता ह्या सगळ्या गाठी आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत। एकदम पाणी टाकलं तर गाठी होतात ना त्या, म्हणून थोडं थोडं पाणी टाकून अशा पद्धतीने गाठी आपल्याला फोडून घ्यायचे त्याच्या। तर पातेल्यात जेवढं पाणी होतं तेवढं सगळं पाणी लागलेलं आहे। आता आपण हे झाकण ठेवून पिठलं शिजू देऊया। दोन ते 3 मिनिटांनी पुन्हा झाकण काढून बघायचं। पिठलं आपलं शिजलेलं आहे। आता वरून कोथिंबीर टाकून घ्यायची भरपूर सारी, आणि मिक्स करून घ्यायचं सगळं। कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा झाकण ठेवून आपण एक अर्धा मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे। मस्त गरमागरम पिठलं आपलं तयार झालेलं आहे। आपण हे भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकतो। छान झालेलं आहे पिठलं आपलं, झुणका किंवा पिठलं काही म्हणा। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघायला तर सगळे बघतात पण लाईक करायला विसरतात, तर लाईक आधी करा. धन्यवाद.